मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी सुद्धा मजेतच आहे. तर आज तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट दाखवणार आहे. आज आमचा कचरा उचलण्याचा दिवस आहे. आज आहे बुधवार आणि बुधवारी आमच्या एरियातला कचरा उचलला जातो. तर सर्वांचे डस्टबिन बाहेर आहे आणि त्यासोबत मला एक गोष्ट दिसलेली आहे, ती तुम्हाला दाखवायची. तर इथे दान धर्म कसा केला जातो, म्हणजे आपण कसं देवाच्या दानपेटीमध्ये पैसे टाकतो, त्याऐवजी इथे लोक कसं करतात दान धर्म, ते दाखवणार आहे. चला. तर इथे बघा, तुम्ही एक बॅग ठेवलेली दिसते आणि तिला एक स्टिकर लावलेला आहे. त्यावर काय लिहिलेलं आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण यावर डोनेटिंग लाईफ असं लिहिलेलं आहे. ही कॅरी बॅग आणि हे जे स्टिकर दिसतंय गुलाबी आणि पिवळ्या रंगाचं, हे आपल्याला एका एन्व्हलपमध्ये आपल्या घरी येतं पोस्टाने. आणि हे 7-8 दिवस आधीच आलेलं असतं. त्यानंतर आपल्या घरात ज्या वस्तू आपल्याला लागत नाही आणि कोणाच्या तरी वापरात येऊ शकता, अशा वस्तू आपण या ठिकाणी दान करू शकतो, डोनेट करू शकतो. तर त्यांनी त्यांच्या घरातील बॉल, काही शूज वगैरे आहेत, ते पॅक करून इथे अशा पद्धतीने ठेवले आहे. तर इकडे एक बॅग दिसते बघा, तीही त्याच डोनेशनसाठीची आहे, जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं. आता ह्या बॅगवर काय लिहिलेलं आहे ते बघूया. प्लीज हेल्प अस रेड्यूस प्लास्टिक बॅग वेस्ट. म्हणजे प्लास्टिक बॅगचा कमीत कमी वापर होईल आणि यासाठी तुमची मदत होईल. त्यानंतर खाली लिहिलं, युअर डोनेशन हेल्प टू रन आवर शॉप्स. म्हणजे त्यांचं दुकान चालण्यासाठी आपलं डोनेशन हे कामी येऊ शकतं. तर हे डोनेशन म्हणजे काय, इथे पैसे वगैरे आपल्याला पे नाही करायचे. तर आपल्या घरातील न लागणारं साहित्य, जे कोणी म्हणजे पुन्हा वापरू शकतं अशा स्थितीतलं साहित्य आपल्याला ह्या बॅगमध्ये ठेवायचं आहे. आणि हे सामान विकून आलेल्या पैशातून आपल्याजवळील हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स किंवा एअर ॲम्ब्युलन्स चालवण्यासाठी मदत होईल, असं ह्या बॅगवर लिहिलेलं आहे. तर ह्या बॅगमध्ये कोणतं कोणतं सामान ठेवायचं आता हे आपण बघूया. तर इथे बघा, वी नीड गुड क्वालिटी क्लीन क्लॉथ, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे धुतलेले कपडे यांना हवेत. त्यानंतर ॲसेसरीज अँड टॉयलेटरीज. ॲसेसरीज आणि टॉयलेटरीज म्हणजे टॉयलेट बाथरूमसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, म्हणजे हार्पिक वगैरे, ते सुद्धा तुम्ही इथे डोनेट करू शकता. किंवा घरातील वस्तू, फ्लॉवर पॉट झालं किंवा काही अशा गोष्टी आहेत ज्या वापरात येतात, त्या तुम्ही तिथे ठेवू शकतात. त्यानंतर आहे स्मॉल इलेक्ट्रिकल आयटम्स, म्हणजे ट्रिमर झालं, हेअर ड्रायर झालं, अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या तुम्ही वापरत नाही पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे, कुणीतरी दुसरं यूज करू शकतं, अशा तुम्ही ठेवू शकता. पेअर्ड ऑफ शूज, म्हणजे आपले जे चप्पल बूट असतात ते त्यांचे जोडे ठेवायचे आहेत, एक सिंगल नाही ठेवायचं, असं तिथे मेन्शन केलेलं आहे. हँडबॅग्स झाल्या, पर्स वगैरे असतात लेडीजच्या. त्यानंतर ब्रिके ब्रास, म्हणजे अशा अँटिक पीस जे तुमच्या घरात अडगळ म्हणून पडून आहेत, ते सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकतात. जसं की पितळी भांडी, जसं तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय बघा, ते तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर बेल्ट आहे, तर बेल्टमध्ये आपण आपल्या कमरेला लावतो ते बेल्टसुद्धा आपण यात देऊ शकतो. आणि खाली लिहिलं आहे, सॉरी वी कॅन नॉट टेक पिलोज ड्युएट व्हिडिओ कॅसेट्स, म्हणजे जे पिलो असतात, ब्लँकेट असतात, ते आम्ही घेत नाही, असं सुद्धा इथे लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीची इथे नोट दिलेली आहे बघा. तर ह्या व्यक्तीने त्यांनी दिलेली जी बॅग आहे ती न वापरता त्याने त्याच्या घरातली एक चांगल्या क्वालिटीची बॅग ठेवलेली आहे, कारण त्याचं सामानही तसं जड असेल. तर अशा पद्धतीने हे इंग्लिश लोक दान धर्म करतात. हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवून द्यायचं होतं. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. फेसबुकवरून बघत असाल तर फॉलो. बाय.